संपूर्ण गुहागरवासियांना अभिमान आहे तो म्हणजे रुग्णसेवा चषकाचा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पर्व पहिलं आणि सर्व गुहागरकर सर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदीच एक बाजूला पानचेरी संघाला खेळताना पाहणार आहोत आपण आणि एक बाजूला पालशेत यांच्या दोन दरम्यान संघ आपण पाहतोय. पहिला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागरला पाहतोय. स्ट्रायकरकडे फलंदाज सलामीवीर आघाडीला आलेला फलंदाज उमेशला पाहतो. नॉन स्ट्रायकरकडे सतीशला पाहतो. पहिला बॉल हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग करण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारा चेंडू राहिलाय आणि सरळ अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. पहिला बॉल डॉट. अगदी सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहतोय. बहारदार गोलंदाजी करण्यात माहीर. अगदी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सागरला. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पहिला. दुसरा बॉल फ्लोरलेनचा बॉल अगदी लॉप केलाय बॉलला. यावेळेला पहा अगदी लंगनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलं गेलं होतं. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव अर्जित केली गेली. इथे मात्र अकाउंट ओपन केलं जातोय. अगदी पानबुडी या संघाचं अकाउंट ओपन केलं जातोय. अगदी एक धावेचं श्री गणेशा देखील केलं जातोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती सटिक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी हाताळण्याकरिता सागरला प्राचारण केलं गेलंय. पुढचा बॉल हा ट्रॅकर चेंडू हा पांपूल करण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय सागर लेंथ लाईन सटिक लेंथ वरती खऱ्या अर्थानं गोलंदाजी हाताळण्याचं काम अगदी संघाच्या संघनायकाने विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला सार्थ खऱ्या ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेला पहा अगदी बॉलवरती आदळणारा चेंडू राहिला. ओहो पहा एफर्ट पहा. क्षेत्ररक्षक एकदम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं होतं. अगदी डाईव्ह मारलं आणि सूर मारण्याचा कारनामा तिथे केला आणि धावा वाचवल्या त्या म्हणजे दोन धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय. 3 धावा धावफलकावरती. अगदी धावफलक पाहतोय माफी असावी. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला कमबॅक गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहतोय. ओहो हा पंपूल हा ट्रॅकर आडवा बाटणं ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये अगदी तैनात केलं गेलं होतं परंतु यावेळेला पहा अगदी 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय. धावफलकावरती धावा 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता अगदी सागरवरती विश्वास ठेवलाय संघानं. संघाच्या संघनायकात त्या विश्वासाला सार्थ खरा ठरताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हा ट्रॅकर चेंडू हा पांपूल. यावेळेला लंगनला क्षेत्ररक्षक आहे. टिपला जाईल आणि संपलाय फलंदाचा खेळ. पहिला धक्का पहिली विकेट. बडी मछली जाल में फसली. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलंय. अगदी जर पाहिलं लंगनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं होतं. सूर मारली तदनंतर अगदी सहज आणि साधा सोपा झेल टिपला. चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अगदी चेंडू सुपूर्द केला जातोय. गोलंदाज नितीनला पाहतोय आपण. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता नितीनला प्राचारण केलं गेलंय. खऱ्या अर्थानं नितीनला मात्र कारनामा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीरला पाहतोय. पहिला बॉल पहा. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न. या अगदी आखोल टप्प्याचा बॉल त्यावर दाखवलं आपलं फ्युचर आणि बॉलवर चिटकवलंय. 6 धावांचा शिखर षटकार. अगदी आपण पाहिलात बॅकफुटला येऊन सरळ बॅटनी अगदी पंच केला आणि बॉलला सरळ पाठवलं लॉंगॉनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहिलं ओहो यावेळेला पहा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आपल्याला. अगदी टप्पा पडल्यानंतर लगेचच गरकन गिरकी घेणारा चेंडू राहिलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. खडे मल्टीहिट लगावण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजाने केला होता. स्वप्न देखील पाहिलं होतं त्याच पोझिशनने आणि त्याच क्षेत्रामध्ये झेल पाठवण्याचं परंतु असफल राहिलं.
लॉंगॉनला यावेळेला पहा अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इथे काय घडलंय हा पंपूल चेंडू झालाय गोल आणि सरळ जातोय आकाशाला गवस निघालणारा उथुंग षटकार. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय अर्पिताताई पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण नक्कीच संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहे, आपले मनपूर्वक आभार. पहा अगदी खऱ्या अर्थानं बॅकफुटला येत असताना कट केलाय बॉलला आणि सरळ थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं होतं. अगदी पडला नडला परंतु संघासाठी झटला आणि एक धाव अचूक वाचवली आणि इथे मात्र अगदी 2 धावा अर्जित करत असताना धावफलक आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अद्याप आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अगदी सिद्धेश मी तुला पाणबुडी या संघाला फलंदाजी करत. थँक्यू सिद्धेश, मी तुला 2 मिनिटं थांबवतो. या ठिकाणी अर्पिताताई पडवळ मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. नक्कीच या ठिकाणी वैद्यकीय टीमचे सर्व सन्माननीय मितेश गडसे असतील, त्यानंतर त्यांचे सहकारी असतील, आपण त्यांचा अर्पिताताई पडवळ यांचा सन्मान करायचा आहे, यथोचित सन्मान करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करतो. ताई आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सदिच्छा भेट दिलीत, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच आपण सहकार्याच्या भावनातून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. फोटो घ्या सर. धन्यवाद. स्वागत करूया सकाळ जाण्याच्या उपस्थित मंचावरील मान्यवरांचं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी मान्यवरांची मांदी आली मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला. अगदी पहा पहिल्याच बॉलवरती काय घडलं, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल वळताना पाहायला मिळाला. अगदी षटकाराच्या माध्यमातून 6 धावफलकावरती धावा षटकाराला धावसंख्येला आकाराला धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना पाणबुडी संघाला आपण पाहतोय अगदी दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती आपण समीरला पाहतोय. गोलंदाजी करत असताना समीरचा अद्याप आपण पाहतोय नितीनला पाहतोय माफी असावी, चेंडू झाले तर अद्याप आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 1 अर्जित केली गेली, दुसऱ्या बॉलवरती 2 आणि तिसऱ्या बॉलवरती 3 आणि अगदी पहिल्या चेंडूवरती 6 धावा, नंतर एक डॉट बॉल चांगला कमबॅक दर्शवला, तदनंतर 6 धावा, तदनंतर 2 धावा आणि शेवटच्या बॉलवरती अगदी पाहिलं तर षटकाराच्या साह्यानं आपण धावफलक वधारला जातोय. षटकाराला धावसंख्येला आकाराला धावफलक आपण पाहतोय. पहा अगदी पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू अगदी समांतर पाहिलं आपण नाकातोंडाला स्मेल देऊन जाणारा चेंडू राहिला. इट्स परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू निर्धावाला आहे. दुसरा षटक झाली संपुष्टात. दुसरा षटका अखेर धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. तिसरा षटक येईल मार्गास्तात. सदवर घेऊयात एक छोटासा ब्रेक. या ऐकूयात सुमधुर संगीत. आपल्या वैद्यकीय टीमला वेळोवेळी सहकार्य करणारे जे हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, केम हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटलची एक वैद्यकीय टीम म्हणजेच मायभूमी फाउंडेशनची शिलेदार टीम आज या आपल्या सोहळ्याला उपस्थित झालेली आहे. तरी एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर अखंड पेशंट सांभाळायचं हे काम ही वैद्यकीय टीम करते. रघुनाथदादा पोस्तुरे, संतोषदादा पोस्तुरे, राजेशदादा हुमने, विशाखाताई खेडेकर अशी वैद्यकीय टीम ही आपल्या सोहळ्याला भेट दिलेली आहे. तरी सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गाचं देखील आपण अगदी भारतीय संस्कृती आपण पाहिली. स्वागत करूया सकाळ जाण्याचे उपस्थित मंचावरील मान्यवरांचं. अगदी मंचावर आपण प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थ मैदान खरंच खूप छान आहे. फलंदाजीसाठी तितकाच मान आहे. धावफलक वधारला जातोय. धावफलकावरती धावा 27-27 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने स्टेअर केलं. अगदी इथे आपण पाहिलं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलं. डेंजर इनकडे खेळाडू पाहायला मिळाला होता. ताळमेळ पाहायला मिळाला नव्हता. खऱ्या अर्थानं कॉल घेतला आणि चित्त्याची धाव हरणाची चपलाई 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी धावफलक आपण पाहतोय वधारत असताना धावफलकावरती धावा 29 आपल्याला पाहायला मिळतात ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अगदी गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने रवाना होता असताना पाहायला मिळते. पहा टप्पा पडल्यानंतर यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलंय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. एकच धाव धावफलकावरती. चांगली फेक धाव मिळेल. एक धावफलकावरती धावा वधारला जात आहेत. 30 धावा 13 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः आपण जर पाहिलं सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः उमेशाला तदनंतर
जे संघाला सावरण्याचं काम केलंय तो म्हणजे सतीश. खऱ्या अर्थानं आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो पुढचा बॉल. हा हो, या वेळेला पहा टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनी लगतचा चेंडू राहिला. संबंध डेरिव्हली पाहायला मिळाली. टप्पा पडला तदनंतर एसटी रक्षकाचा वेग घेणारा चेंडू राहिला. हॅलो दादा, तुम्हाला 2 मिनिटे थांबवतोय. या ठिकाणी सन्माननीय प्रिया जाधव मॅडम, शाखा संघटक शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल वैद्यकीय टीमच्या माध्यमातून. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. हो, चेंडू खेळलाय छान खेळलाय. यावेळेला नाही थांबणार. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला पाहायला मिळालं माफी असावी. मिड विकेटच्या डोक्यावर गगनचुंबी, गगनभेदी, गगनाला गवस निघालणारा उत्तुंग षटकार. पहा आपल्याला पाहायला मिळतंय अगदी तुमच्या स्क्रीनवरती मान्यवरांचं सत्कार समारंभ अगदी सन्मानित करत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटकाराला धावसंख्येला अकरा धावफलक वधारला जात आहे. धावफलकावरती धावा 36, लॉस ऑफ 1 विकेट अगदी ऑन द स्कोरवर पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं हाणामारीचं स्लॉगवर हाताळण्याकरिता, डेटवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती अजयला प्राचरण केलं गेलंय. अजयला दाखवावं लागेल कारनामा करून. खऱ्या अर्थानं नावामध्ये तर जय आहे आणि ती जय मात्र इथं परिधान करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी यावेळेला पहा. धन्यवाद. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. आपल्या वैद्यकीय टीमला वेळोवेळी सहकार्य करणारे जे हॉस्पिटलचे इंचार्ज श्री रघुनाथ दादा पोस्तुरे यांचा सत्कार करण्यासाठी मी वैद्यकीय टीमला सगळ्यांना निमंत्रित करतोय की त्यांनी रघुनाथ दादा पोस्तुरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. वैद्यकीय टीम पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पाहतोय आपण अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलं आणि बॉलला मात्र हुक केलंय. यावेळेला पहा काय घडलं. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याची उंची पडेल कमी आणि बॉलने दिले 6 धावांची आम्ही. येऊ द्या डीजे. अंधेरी जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर, शताब्दी आणि अशा अनेक रुग्णांना वेळोवेळी मदत करणारे श्री संतोष दादा पोस्तुरे यांचा देखील पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. तरी वैद्यकीय टीमला मी विनंती करतोय त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे संतोष दादा पोस्तुरे यांचा. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 यावेळेस अंमलात आणण्यात आला. अगदी दोन्ही पंच हा स्थिरावताना पाहायला मिळते. आपल्याला अतिरिक्त धाव धावफलकावरती वधारली जात आहे. धावफलक वधारतोय. धावफलकावरती धावा 46 अगदी लॉस ऑफ 1 विकेट. 46 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. यावेळेला थर्डमॅन आहे अगदी आपण पाहिलं गली आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावतोय वेगानं. नाही थांबणार. गॅप आहे खूप मोठा. नाही धाव संख्येला डोटा. हम्परचा सिग्नल. वेलकम फॉर 4 धावा. या मुंबईमध्ये ज्यांचा रक्तदानाचा आजपर्यंत रेकॉर्ड एक आपण म्हणू शकतो विक्रमी रेकॉर्ड ज्यांनी ठेवला होता आणि अजूनही ठेवला आहे असे आमचे राजेश हुमने साहेब यांचा सत्कार मी आपलं वैद्यकीय टीम आणि वैद्यकीय टीमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय त्यांचा देखील शाल आणि गुच्छ देऊन त्यांनी सत्कार करायचा आहे. राजेश हुमने साहेब. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. अगदी यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलेत आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉलने गाठले सीमारेषा. बॉल सीमा पार. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. ये रन मिलने 4 चारकार. वैद्यकीय सेवेला झोकून देणारे अनेक जण असतात पण यामध्ये काम करत असताना आपल्या महिला भगिनी किंवा आपल्या आई ताई अशा अनेक महिलांचा हात आपल्या पाठीशी असतो आणि आम्ही नेहमी सांगत असतो की ही वैद्यकीय टीम एका आई आणि एका ताईशिवाय अपूर्णच आहे आणि अशीच आमच्या वैद्यकीय टीमच्या एका आई. पुन्हा एकदा यावेळेला सफल झाले. यावेळेला बॉलला लाभ केलाय. अगदी फाईन लेग. इथे मात्र काय घडते पाहत. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो राहील दर्शक बनून. 13 का फुल 17 का माला. झुकेगा नाही. बुरी नजर वाला ठोक डीजे वाला. धन्यवाद दादा. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. या
सोहळ्यासाठी उपस्थित असलेली विशाखाताई खेडेकर यांचा सत्कार मी वैद्यकीय टीमला विनंती करतोय की विशाखाताई खेडेकर यांचा शाल आणि गुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी फलंदाजी करत असताना सतीशला पाहतोय आपण. सतीश दाखवून देतोय विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेठेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, आढवू शकेल माझला कोणी अशी अजूनही कोणती भिंत नाहीये. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण आग ओकणारी फलंदाजी सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सतीश नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतं. एक आपण चक्रीवादळ पाहिलं, दुसरं मात्र सतीशच्या नावानं चक्रीवादळ पाहताना भेटतोय. खऱ्या अर्थानं अगदी 50च्या धाव संख्येवरती आपण पाहतो. यावेळेला पहा अगदी बागपुटला जाऊन कट केलंय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडतोय? बॉल त्याच्या अवक्याच्या बाहेर, गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला डोटा, अंपर का सिग्नल, वेलकम फॉर 4 धावा. धन्यवाद दादा. मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. ही संपूर्ण टीम एक मायभूमी फाउंडेशन आणि या संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमला वेळोवेळी सहकार्य करणारे आहे. तसे खऱ्या अर्थानं एकच म्हणेन, खऱ्या अर्थानं मनसिले मिले ना मिले मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे गलत बात है. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आपण पाहिला अगदी सतीश खऱ्या अर्थाने एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना अगदी 50 धावा कोटल्यात. एकदा बॅट दाखवायची आहे, विनंती असेल सतीशला, एकदा सर्व प्रेक्षकांना बॅट दाखवायची आहे. या सत्रातील पहिली अर्धशतक लगावण्याचं काम सतीशने केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीशसाठी. खेळी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद दादा. मडाळ आणि वेलदूर या संघाला मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी मुख्य मंचाजवळ उपस्थित राहायचे आहे. मडाळ आणि वेलदूर संघ. तसेच या मायभूमी फाउंडेशनचा सत्कार आमच्या वैद्यकीय टीम मार्फत आम्ही करत आहोत. या वैद्यकीय टीम मार्फत मी विनंती करतोय की त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन या मायभूमी फाउंडेशनचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद दादा. कंटिन्यू. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं उपस्थित मंचावरील वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये अगदी फलंदाजी करत असताना पाणबुडी संघाला आपण पाहिली अगदी 24 चेंडू मध्ये फलंदाजी करत असताना उभारल्या धावसंख्येवरती 66 धावांचं लक्ष उभारलंय. ते म्हणजे आपण पाहतोय बोंभार या संघाला आता पाठलाग करायचा आहे 24 चेंडू आणि विजयाकरिता 66 धावांचं. 24 चेंडू आणि 66 धावा कोणत्या पद्धतीने केल्या जातील, कोणत्या खोऱ्याने जमा केल्या जातील, चर्चा होणार. चर्चा तर नक्कीच होणार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता क्षेत्ररक्षण करण्याची जमा अगदी बाब पाणबुडी संघाकडे पाहायला मिळते आणि फलंदाजी करण्याकरिता इन्व्हाइट केली जाते फलंदाजाला. अर्थातच फलंदाज बोंबारे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊयात आणि पुन्हा एकदा जाऊयात सत्कार समारंभाकडे. धन्यवाद दादा. या सोहळ्यासाठी वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषकसाठी अर्पिता पडवळ मॅडम यांच्याकडून भरघोस अशी मदत आम्हाला या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तसेच त्यांच्या मार्फत विशेष सहकार्य या ठिकाणी आम्हाला करण्यात आलेलं आहे. आम्ही आमच्या वैद्यकीय टीम मार्फत त्यांचा सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन इथे धन्यवाद मानत आहे. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेलं. ते म्हणजे 66 धावांचं लक्ष उभारलंय. अर्थातच फलंदाजी करत असताना पाणबुडे संघानं आता विजयाकरिता 24 चेंडू आणि 66 धावांचं पाठलाग केलं जाईल का, कशा प्रकारे पाठलाग केलं जाईल हा देखील प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. अगदी त्या प्रश्नांचं उत्तर देखील आपण चर्चा करणार आहोत. चर्चा होणार, चर्चा रंगणार. मैदानाच्या आतमध्ये देखील एकमेकांसमोर खेळणार आणि घडणार. पहिला बॉल
हो यावेळेला पहा अगदी खऱ्या अर्थानं पाहतोय ना आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नंबरवरती येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 नंबरवरती जाताना पाहायला मिळाली. चित्र मैदानाच्या आतमध्ये तसंच पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 यावेळेला पाहायला मिळालं. अगदी अतिरिक्त धाव धापलकावरती इथे मात्र अकाउंट ओपन केलं जातंय. श्री गणेश केलं जातंय. एक धाव गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज 2 मिनिटं कॅमेरा आपण इथे फिरवलात तर बरं होईल, कारण इथे हा खरंच दिमागदार सोहळ्यासाठी उपस्थित असलेली ही संपूर्ण वैद्यकीय टीम आहे आपली आणि यांनी भरघोस अशी मदत या पुढेही केली आणि या पुढेही करत राहतील ही ग्वाही मी देतो. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात जिथे 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडू अतिरिक्त धाव धापलकावरती वधारली जाते. धापलकावरती धावा 2 अगदी जर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2 धावा धापलकावरती. यावेळेला पहा पुन्हा एकदा अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला आहे. यावेळेला डेंजर इन कडे पाहतो अगदी रनिंग करत असताना धापलकावरती अगदी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पंकज पाहायला मिळालं. नॉन स्ट्राईकला आपण राहुलला पाहत होतो. खऱ्या अर्थानं धापलक वधारला जात आहे. धापलकावरती धावा 3 धावा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरजला पाहतोय. पहिला षटक हाताळण्याकरिता महत्वपूर्ण गोलंदाज सूरज. पुढचा बॉल हाफ ट्रेकर चेंडू हा पंपुल करण्याचा प्रयत्न हा पंप चाक लगावण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरतून लगावण्याचा प्रयत्न. अगदी स्वप्न पाहिली होती खेळायचं होतं कुर्ल्याला बॉल चाललाय पारल्याला आणि खऱ्या अर्थानं अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला. अतिरिक्त धाव धापलकावरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि धावपलक वधारत असताना 3 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरजला पाहतोय. सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी यावेळेला बागफुटला जाऊन पंच केले. अगदी बॅकवर्ड पॉइंटला इथे क्षेत्ररक्षक तैनात गेलाय. थ्रो अगदी रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. चित्त्याची धाव हरणाची चपळाई 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो ना मुंबईची लाईफलाईन म्हणजे ट्रेंडला संबोधलं जातं. अर्थात रेल्वेला आपण संबोधतो आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे 1 आणि 2 धावेला प्राधान्य दिलं जातं. अगदी एकेरी दुहेरी धावपलक आपण पाहतोय वधारत असताना धावपलकावरती धावा 5. हो यावेळेला पहा अगदी बागफुटला गेले. 2 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये केलं गेलं होतं. 1 धाव अर्जित केली. दुहेरीचा देखील गॉल 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धाव संख्येनंतर धावपलक वधारला जातोय. अगदी 7 धावा धावपलकावरती. 7 आकडा मॅजिकल आकडा ठरलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 दिग्गज खेळाडूंचा. एक म्हणजे फुटबॉल विश्वातील मोठं नाव क्रिस्टियानो रोनाल्डो आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ना ज्यानं हेलिकॉप्टर स्ट्रोक अगदी इम्प्रूव्ह केला. तुम्ही आणि आम्ही हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण खेळत असतो ते म्हणजे सर अगदी माजी कर्णधार MS धोनी जर्सी नंबर 7 आणि धापलकावरती देखील आकडा 7 पाहतोय आणि ते काय घडतोय यावेळेला पहा. अगदी पंच केलंय. बागफुटला येत असताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट अगदी सफलता पाहायला मिळाली टीम. धन्यवाद दादा. बोबर संघाला इथे मडाळ विरुद्ध वेल्दूर या संघाने मडाळ या संघाने टॉस नाणेफेक जिंकून क्षेत्र फलंदाजीचा निर्णय पहिल्या षटकात आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना सूरजला पाहतोय. सूरज काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाजी मार्कवरती सूरज पाहतोय. अगदी पहिल्या षटक संपुष्टात 1 चेंडू शेष येणं बाकी आहे. आपण धावपलकावरती धावा अगदी 7 आकडा पाहतोय. आपण 7 या आकड्याचा उल्लेख करत होतो. अगदी आपण पाहिलं हेलिकॉप्टर स्ट्रोक खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांना ज्यानं हेलिकॉप्टर स्ट्रोक इम्प्रूव्ह करण्याचं काम ज्यानं केलं ते म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर देखील आपण 7 आणि धावपलकावरती आकडा देखील पाहतोय 7. अगदी असं लकी नंबर ठरलेत प्रत्येकाचं काही ना काहीतरी क्रिकेटच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अगदी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं याचं प्रत्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपण पाहिलं. पहा अगदी मी म्हटलं ना रफ्तार का सौदागर टप्पा पडल्यानंतर लगेचच अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी समन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणखीन एक निर्धाव चेंडू पहिला षटक संपुष्टात. पहिल्या षटकाअखेर धावपलक आपण पाहतोय 7 धावा. अजूनही येणं चेंडू आहेत 18 आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं तर समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतील 59 धावांचं. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयाकरिता बनवायचे त्या म्हणजे 60. दुसरं षटक येईल मार्गस्थ तत्वावर घेऊयात छोटासा ब्रेक. या ऐकूयात सुमधुर सुपरहिट संगीत.
जिगर वाले को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते जहां कोई रास्ता नाही होता. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती यावेळेला काय घडलंय, दे धक्का मार छक्का, गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में. कम ऑन डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्ट्राइक एंड कडे अगदी फलंदाज पंकजला पाहतोय, अगदी यावेळेला पहा अगदी डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडतंय, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोडून काढण्याचा मानस धाडस देखील केलं होतं, परंतु असफल राहिलं. अगदी जर आपण पाहिलं अपयशाची धाप मात्र पाठीवरती खऱ्या अर्थानं पंकजच्या पाहायला मिळाली. अगदी लेग बायच्या स्वरूपात धावफलक आपण इथे वधारत असताना एक धावा धावफलकावरती 14 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय ऑन दी स्कोर बोर्ड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जिंकायचं आहे, जिंकवायचं आहे, जिंकण्याची लढवया जिंकवायचं आहे. खऱ्या अर्थानं माझं गाव क्रिकेट मी खेळेन ते म्हणजे माझ्या गावासाठी, ना स्वार्थासाठी ना नावासाठी, खेळेन ते फक्त माझ्या गावासाठी. खऱ्या अर्थानं आपण गावाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे काय घडतंय, यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू राहिलाय, दांडी दांडी गुल विकेट. मैदानाच्या आतमध्ये न्यू फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेशला पाहतोय आपण. अपना टाइम आएगा, बल्ला लेके गए तो रन बना के आएगा. खऱ्या अर्थाने ही टॅगलाईन मनामध्ये उतरवली आहे आणि त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं फलंदाजी पाहायला मिळेल का. खऱ्या अर्थानं धावफलक आपण पाहतोय 14 आकडानंतर एक आठवण होते रिकी पॉन्टिंग या खेळाडूंनी सर्वाधिक विश्वचषक पटकावण्याचा कारनामा देखील केला आणि जर्सी नंबर देखील 14 अगदी रिकी पॉन्टिंग या खेळाडूची आठवण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल यावेळेला पहा अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे ते ना डीप मधून वेगानं बॉलवरती धावत येत असताना बॉल उचलतील, फेक करतील, तद्वर 2 धावा अर्जित केल्या जातील. दुहेरी धावफलकावरती वधारले जाते. 2 धावेच्या साह्याने धावफलक वधारताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी 16 धावा धावफलकावरती. इथे मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. षटकार चौकारांची तुफान आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये यावी लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाची व्यूहरचना पाहिली ना तर फलंदाजी करण्याकरिता एक महान मी म्हटलंय ना यावेळेला भेगीट करण्याचा प्रयत्न. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, टीपला जाईल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बसत नाहीये धावसंख्येला मिळेल. काय चालू आहे मैदानात. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आशिषला पाहतोय. इथे खऱ्या अर्थानं नावामध्ये तर आशिषला आक्रमकता दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय अगदी 66 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप आपण पाहतोय धावफलक वधारत असताना धावफलकावरती धावा 16 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 16 धावा. इथे मात्र मोठी एक इनिंग करावी लागेल अगदी आशिषला मात्र षटकार चौकारांची तुफान आतषबाजी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय मी मगाशी देखील उल्लेख केला मैदान खरंच खूप छान आहे, फलंदाजीसाठी तितकाच महान आहे. अगदी आपण पाहतोय कोणत्या तरी संघाला जिंकायचं आहे आणि कोणत्या संघाला पराभूत व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं पहिला षटक इथे, दुसरा षटक संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकात संपुष्टात अखेर धावफलक वधारलाय 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक जसं येईल मार्ग असतं तत्वर पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या आतमध्ये. घेऊयात एक डीजे सुमधुर संगीत. बुलंद हो हौसला तो हर मुमकिन मुकाम है. खऱ्या अर्थानं अजून बरंच काय मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. अगदी तिसरा षटक मार्गस्थ असताना बॅक फुटला जाऊन पंच केलाय.
खऱ्या अर्थानं आपण पाहतो बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे। इथे मात्र थर्ड मॅनला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला पाहतोय आपण, अगदी बॅकअप चांगलं मिळालं आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागून अगदी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, इथे मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्या। दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय 18 धावा, 18 स्कोर्ड बॉल ऑन द खऱ्या अर्थानं आपण लॉस ऑफ 3 विकेट। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजची मार्क वरती गोलंदाज आशिषला पाहतोय, अगदी गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा पहा, अगदी आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळतात। पंच आपल्या खऱ्या अर्थानं दाखवून देतात, एक्सरसाइज करताना पाहायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही हात फैलवताना पाहायला मिळतात। अतिरिक्त धाव धापलकावरती 19 धावा धापलकावरती, 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक आपण पाहतो 19। पुढचा बॉल, ओहो यावेळेला काय घडतंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, इथे काय घडतंय, साधा आणि सोपा झेल मात्र सोडला आणि धरतीला दान झाला। खऱ्या अर्थानं एक इथे बाब घडली आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं चुकीला माफी नाही आहे, मंजिल मिले ना मिले ये मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है। अगदी आपण पाहिलं श्रीलंका आणि इंडियाची मॅच आठवा, अगदी रोहित शर्मा या खेळाडूचं भारताचा हिटमॅन 5 धावे संख्येवरती तिशारा परेरा या खेळाडूने झेल सोडला। तदनंतर रोहित शर्माची इनिंग आपण पाहिली 264 धावांची बहरदार इनिंग पाहायला मिळाली। म्हणजे काय, मैदानाच्या आतमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही आहे। खऱ्या अर्थानं कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे। अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना फलंदाज आशिषला पाहतोय, अगदी जीवदान मिळालं आशिषला, त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणार आहोत आपण। पुढचा बॉल, ओहो यावेळेला पहा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू बी हिट करण्याचा प्रयत्न। यावेळेला काय घडतंय, फलंदाजाला मात्र विकेट सॅक्रिफाइस करावी लागते आणि आणखीन एक विकेटचं पतन होतोय। फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट 1। क्रिकेट सातत्यानं एक सांगतो, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना अगदी आपण पाहतोय तुमच्या युतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं। क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही टॅगलाईन मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपल्याला अनुभवावी लागेल आणि पाहावी देखील लागेल। पहा अगदी पायावरती आदळणारा चेंडू राहिलाय, लेग बायच्या स्वरूपात अगदी धाव घेणं देखील असफल राहिले फलंदाज आणि इथे मात्र धावफलक स्थिरावताना पाहायला मिळते 20। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती वधारल्या जात आहेत। गोलंदाजची मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय विकीला, विकी मात्र इथे कारनामा करताना पाहायला मिळतोय। अगदी प्रात्यक्ष पण अगदी प्रभावित केलं या गोलंदाजानं विकीनं, अक्षरशः फलंदाजांना थांबवून ठेवलंय, अक्षरशः फलंदाजाला लेझिम खेळण्यास भाग पडलंय विकीनं। ओहो बिग हिट, खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न, अगदी स्वप्न देखील पाहिले होते अगदी लॉंग ऑफच्या वरून षटकार मारण्याचं। अगदी म्हणतात ना कही पे निगाह है और कही पे निशाणा, मगाशी देखील म्हटलं खेळायचं होतं कुर्ल्याला, बॉल चाललाय पारल्याला। अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय आणि निर्धावची सांगता, तिसरा षटक संपुष्टात, तिसरा षटका अखेर धावफलक पाहतोय आपण 20 धावा। जशी चौथ्या षटकाला होईल सुरुवात, घेऊयात एक छोटासा ब्रेक, या ऐकूयात सुपरहिट सॉन्ग। ओहो यावेळेला पहा अगदी बाग फुटला जाऊन असला, बाग वट स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक केलं होतं तैनात, टिपलाय झेल आणि संपलाय आणखीन एक फलंदाजाचा खेळ, बसत नाहीये धावसंख्येला मेल। काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ, पुन्हा एकदा पहा मी लक्ष वेधतो, इथे जे सराव करतायत खेळाडू, विनंती असेल आपली जागा आमच्या हृदयात आहे, आपण क्रिकेटचा एन्जॉय घ्या, एन्जॉयमेंट करा, पण प्लीज आपला बॉल आतमध्ये येता कामा नाही, विनंती असेल। आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला कॉल आलाय, दादा विनंती असेल जे सराव करतायत मैदानाच्या बाहेर, विनंती असेल अगदी लाईव्ह आपण पाहतोय, अगदी आपली जागा आमच्या हृदयात आहे, मॅचचा एन्जॉय करा। थँक्यू, धन्यवाद दादा।
खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज रोहित. अगदी पाहतोय रोहित या नावातच सगळं काय येताना पाहायला मिळतं. हिटमॅन अगदी 45 जर्सी नंबर देखील परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. रोहितला पाहतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धावफलकावरती. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 यावेळेस अंमलात आणला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय नियम 22 अगदी अतिरिक्त धावफलकावरती वधारली जाते. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22 धावा. ओहो यावेळेला पहा अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न हलक्यातनं स्टिअर केले बोलला. अगदी डीप मधून वेगानं क्षेत्ररक्षक धावत येत असताना पाहायला मिळाले आणि एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र अगदी मोठ्या फटक्यांची आतषबाजी येत नाहीये. खऱ्या अर्थानं 3 आपण सत्र पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी वारेचा वेग. ओहो यावेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी फाईन लेगच्या वरतून चढवण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला पहा अगदी पुन्हा एकदा पंचांचं दोन्ही हात हवेत फैलवताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव धावफलकावरती. यावेळेला शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण रोहितला पाहतोय. ओहो तोच प्रयत्न आणि यावेळेला पहा अगदी काय घडतंय. हाफ आर्म फुल, हाफ आर्म जॅक, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये पहा पुन्हा एकदा आयोजकांना विनंती असेल आपण लाईनअप अगदी व्हॉलंटियर्स खऱ्या अर्थानं कुठे असतील त्यांनी यायचं आहे. अगदी बॉल जातोय आपला, बॉल द्यायचा आहे, बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. ओहो यावेळेला पहा अगदी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अगदी पुन्हा एकदा फाईन लेगच्या वरतून खेळण्याचा मानस धाडस देखील बनवला होता. बॉल आणि बॅटचा कोणताही फारसा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धावची सांगता धावफलकावरती धावा स्थिरावताना पाहायला मिळतात त्या म्हणजे 30. इथे मात्र वा भाई वा काय गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाची. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना रोहितला पाहतोय सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. धारदार बहारदार गोलंदाजी रोहितची. ओहो हलक्या हातानं स्टिअर केलंय अगदी सन्मानजनक. इथे मात्र सामना जिंकलाय अर्थातच टीम पाणबुडी या संघानं. विजय संघाचं सहर्ष स्वागत, पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. हार्ड लक अर्थातच टीम बोंबार या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक. अर्थातच खेडगावचा बुलंद आवाज, खेड तालुक्याचा बुलंद आवाज सिद्धेश उतेकर येणार. विनंती असेल या सिद्धेश अगोदर का हाल सुनाइए. त्याचबरोबर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो विद्यमान सामना चालू असताना त्या विद्यमान सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. ॲज इट इज नो डाऊट अबाउट ओनली